कुणाकुणाच्या घरात असं आहे, की पिकलेली केळी आहेत आणि त्याला बघून नाक मुरडणारे आहेत. चला तर त्याच नाक मुरडण्यासाठी मस्त असे आपण केळीचे कुकीज बनवणार आहोत. केळीच्या कुकीजसाठी इथे मी रवा घेतला होता अर्धी वाटी साखर घ्यायची, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि ह्यामध्ये आपल्याला पिकलेलं जे केळं होतं, ते असं कट करून घ्यायचं आहे. 2 हिरवे वेलदोडे घेतले होते आणि छान हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर न करता फक्त केळामध्येच आपण हे सर्व पदार्थ एकजीव केलेले आहेत. बघू शकता आता ह्यामध्ये आपण गोडाला बॅलन्स करण्यासाठी मिठाचा चिमूटभर वापर केला होता. त्यानंतर बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतली आहे आणि आपल्याला जोपर्यंत पिठाचा छान असा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्यामध्ये हे 1 वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा गोळा मऊसूत तयार व्हायला हवा, अगदी मऊसूत म्हणजे मऊसूतच. त्यानंतर बघू शकता थोडंसं तूप मी लावून घेतलं होतं गोळ्याला आणि मस्त असे पेढ्याच्या आकाराचे त्याचे गोळे तयार करून घेतले. आता आपल्याला ह्याला शेप द्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे आधी मी छान असं चपटे त्याचे छान अशा आकाराचे मस्त अशा कुकीज तयार करून घेतल्या आणि त्याला आकार देण्यासाठी असा मी जारीचा वापर केला आहे. ह्यावर तुम्ही अगदी सुरीनेही छान अशा रेषा ओढू शकतात. त्यानंतर बघू शकता तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये सर्व कुकीज आपल्याला आलटी-पलटी करून मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा कुकीज तयार झाल्या होत्या. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीतही झाल्या होत्या. तर कशी वाटली रेसिपी पिकलेल्या केळ्यांची?